नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपला घोसावळी भोपळा मांडव बांधले झालेले आहे. आपले घोसाळे वर बांधून पण दिलेले आहे मित्रांनो. मध्ये आपण कोथिंबीर जी लावली होती ती थोड्याच दिवसात आता हार्वेस्टिंग साठी सुद्धा आलेली. आपण दुधी भोपळ्यामध्ये जे कोबीची लागवड केलेली होती तो सुद्धा एकदम छान त्या आलेला आहे. आपण शेपू पालक यांची लागवड केली होती आंबटची, सुद्धा एकदम चांगल्या परिस्थिती आलेली आहे. आपण अशा पद्धतीने मांडव बांधणी केलेली आहे. साधारण 10 फुटावर एक कैची, त्यामध्ये एक सिंगल बांबू असे मांडव बांधणी केलेली आहे. पण अशा पद्धतीने प्लॉटची लागवड केल्यानंतर साधारण आपल्याला 1.5 ते 1.5 महिन्यामध्ये आपलं उत्पन्न चालू होते मित्रांनो. आता आपली कोथिंबीर ही थोड्याच दिवसात हार्वेस्टिंगसाठी आलेली आहे. त्यानंतर आपला कोबी हा हार्वेस्टिंगसाठी येईल मित्रांनो. त्यानंतर आपलं दुधी भोपळा, वांगी, घोसावळी या पिकाची उत्पन्न चालू आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे शेतीत कमी प्रमाणात नुकसान होते. अशा पद्धतीने आपण बांबू चिकायची, त्याला अशा पद्धतीनं ताण दिली, त्यामध्ये पुन्हा एक सिंगल बांबू, पुन्हा एक कैची अशी आपण बांधणी केलेली आहे. व कधी भोपळा आपण बांधण्याच्या दोरीने बांधून घेतली. साधारण वेल बांधताना मित्रांनो खाली बाजूला अशा ढिल्ल्या पद्धतीने गाठण देऊन मगच वेल बांधावी. कारण जर आपण फील्डमध्ये गाठण बांधली तर त्याला फास लागून तो वेल कट होऊ शकतो. त्यामुळे अशा ढिल्ल्या पद्धतीने लांबून मोकळी गाठण घेऊन वेल आपण बांधावी. एकदम छान त्या पद्धतीने आलेला आहे. भोपळा आहे, कोथिंबीर आहे, घोसावळी आहे. तिकडे कोबी पीक मध्ये वांगे पिकं लावलेले आहे. वांग्याला सुद्धा कुठं मुठं फुल येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर शेती केली साधारण गुंठ्याला 8 ते 10 हजार रुपयेपर्यंत आपण उत्पन्न मिळू शकतो मित्रांनो. आपण खर्च कमी लावा म्हणून अशी प्लॅस्टिक तार मार्केटमध्ये भेटते, तिचा वापर केलेला आहे. आपण एक सोडून 2 हे प्लॅस्टिक तारचे दिलेले आहे. ही तार मांडव काढल्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने आपण तिची विल्हेवाट लावू शकतो. म्हणजे आपण फक्त बांबू घेऊन टाकायची, मग सगळे वेलासह याला जाळून टाकू शकतो. जास्त वेळ साफसफाई करायची वेळ पडत नाही. आपलं चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाले विषयक अपडेट होईल, प्लॉट विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. आपण लवकरच याचं विक्री व्यवस्थापनाविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. धन्यवाद.